नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत आता अर्जुन सायलीच्या सुखी संसाराला सुरुवात झाली आहे। मात्र या दोघांना नवरा बायको म्हणून सुभेदार कुटुंबीयांनी स्वीकारले नाही आहे। इकडे सुभेदारांचे कौटुंबिक वाद चालू असताना दुसरीकडे अर्जुन मधुभाऊंची केस सोडवण्याच्या मागे असतो। तो केस संदर्भात नवनवीन पुरावे शोधत असतो। याच दरम्यान जोशी वकिलाचा खोटेपणा अर्जुन आता मधुभाऊंसमोर उघड करणार आहे। अर्जुन प्लॅन बनवून मैपत आणि जोशी वकिलांची भेटीची क्लिप मधुभाऊंना दाखवणार आहे। अखेर भक्कम पुरावा पाहिल्यावर मधुभाऊ आता जावयाची बाजू घेणार आहेत। अर्जुन जोशी वकिलाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला विश्वासघाताचा जाब विचारणार आहे। त्याशिवाय खोटं वागल्याबद्दल अर्जुन त्याला पुन्हा मारहाण देखील करणार आहे। या सगळ्या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे अर्जुनच्या हाती अथर्व विचारेचा फोटो लागतो। कुणाच्या रात्री मी अथर्व विचारेच्या अंतिम विधीला गेले होते असा जबाब साक्षी शिकरेने कोर्टात दिलेला असतो। याच पार्श्वभूमीवर अर्जुन सायलीला म्हणतो, कुणाच्या रात्री साक्षी या विचारेच्या अंत्यविधीला गेली होती असं म्हणाली होती। आपल्या केससाठी हा माणूस खूप महत्त्वाचा आहे। यावर सायली देवाचा धावा करू लागते। काही करून आमच्या हाती मोठा पुरावा लागू देत असं मागणं सायली देवाकडे मागते। महाशिवरात्री विशेष भाग 27 फेब्रुवारी रात्री 8:15 वाजता प्रसारित केला जाणार आहे। या भागात सायलीच्या समोर अथर्व विचारे येणार आहे। त्याला पाहताच सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो, कारण साक्षीने अथर्व विचारेचा मृत्यू झालाय असा जबाब कोर्टात दिलेला असतो। पण प्रत्यक्षात मात्र अथर्व विचारे जिवंत असतो। याच अथर्व या नवीन एंट्रीमुळे केसमध्ये मोठी घडामोड होताना दिसणार आहे।